लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी कॅबिनेट बैठक झाली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आताच महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहीण योजनेसंदर्भात घेतला आहे। लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा त्या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोडलेला आहे। आताच कॅबिनेट बैठक झाली। आता या कॅबिनेट बैठक त्या ठिकाणी आयोजित यासाठी करण्यात आली होती, ती म्हणजे तुम्हाला पण बातमी ऐकून असेल, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याबाबत ही महत्त्वाची कॅबिनेट बैठक या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आयोजित केली होती। यामध्ये पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विचारले, ते म्हणजे लाडक्या बहिणी वाट बघू लागल्या आहेत की सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता नेमकं कधी येणार। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितले की सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण करण्यास या ठिकाणी मान्यता आता दिलेली आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या लिंक केले आहेत अशा बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता या ठिकाणी सोडण्यात येईल, असं या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गोड बातमी म्हणावी लागेल। सोमवारी त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होईल आणि त्यानंतर राहिलेल्या शेवटच्या 3ऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी 24 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण होईल, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच हे परिपत्रक काढून महिला व बालविकास खात्याला दिले आणि अर्थ विभागाला देखील दिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळाले। त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। खरं म्हणजे सप्टेंबर आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे फक्त ऑगस्ट महिन्याचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले आहेत। आता वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, माफ करा, काही तांत्रिक बँकांचा अडचण होती, त्यामुळे 3000 रुपये एकत्र सोडू शकलो नाही। त्यामुळे तुमचा राहिलेला सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हक्काचा हप्ता जो आहे तर तो सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये, मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये आणि बुधवारी 12 जिल्ह्यामध्ये म्हणजेच 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर या 3 दिवशी बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये येणार आहेत, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नेमकं तुम्हाला सोमवारी पैसे मिळणार का मंगळवारी पैसे मिळणार का बुधवारी पैसे मिळणार, सरकारने 12 जिल्ह्यांची 3 दिवसांमध्ये वाटप करा, असं महिला व बालविकास खात्याला महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या वेळी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील अशाच पद्धतीने 3 दिवसांमध्ये जमा या ठिकाणी सोडला होता। अशाच पद्धतीने सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता 3 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी दिल्याचा आता पाहायला मिळू लागला आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तारखेला पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। नेमकं तुम्हाला सोमवारी त्या ठिकाणी 22 सप्टेंबरला पैसे मिळणार का मंगळवारी 23 सप्टेंबरला पैसे मिळणार का बुधवारी 24 सप्टेंबरला पैसे मिळणार, हे बघणं आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त आता 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, नेमकं तुम्हाला आता सोमवारी पैसे मिळणार का मंगळवारी पैसे मिळणार का बुधवारी पैसे मिळणार, 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्यांना कोणतीही पात्रता नाही, त्यांना कोणी अपात्र केलं जाणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, आता HDFC बँकेत आहे
आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे, तर यांना सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। लाडक्या बहिणींनो, आत्ताच कॅबिनेट बैठक त्या ठिकाणी सरकारची पार पडल्या। ती बैठक यासाठी होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचं तुमच्या पण कानावर ही बातमी आली असेल की KYC करा, तर अशा संबंधी KYC करण्याबद्दल आता सरकारने एक मीटिंग ठेवली होती। या कॅबिनेट मीटिंगमध्ये महिलांना आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आता पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं, ती म्हणजे बहिणींना तुम्ही टोटल ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3000 रुपये देणार होता, मग तुम्ही अचानक ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये का दिले आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये का मागे ठेवले? तर याबद्दल सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की बँकांचा काही तांत्रिक अडचणीमुळे DBTच्या माध्यमातून फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होत असल्यामुळे फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आतापर्यंत तुम्हाला सोडले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देण्यासाठी बाकी ठेवले होते। अखेर हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोमवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी मुहूर्त लागला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता सोमवारी 4 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, मंगळवारी कोणत्या पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे आणि त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, याची यादी 3 दिवसांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी पैशांचं वितरण होणार आहे, मंगळवारी पण पैशांचं वितरण होणार आहे, बुधवारी पण पैशांचं वितरण होणार आहे। आता नेमकं तुम्हाला कधी पैशांचं वितरण होणार आहे हे आता बघणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर या दिवशी कधी नेमकं तुम्हाला आता सप्टेंबरच्या 1500 रुपयांचा हप्ता मिळतोय हे आता बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला या ठिकाणी 3 दिवसांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। तुमचा जिल्हा नेमकं त्या ठिकाणी सोमवारसाठी आहे का मंगळवारसाठी आहे का बुधवारसाठी आहे, नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा, तुम्हाला पहिल्यांदा 12 जिल्ह्यांची यादी सांगतो, जी यादी मंगळवारसाठी निवडल्या। तर बघा, आता त्या ठिकाणी मंगळवारसाठी, बुधवारसाठी आणि सोमवारसाठी 3 दिवसांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, महाराष्ट्र बँकेत आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बँक ऑफ इंडिया आणि त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये ज्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्या सर्वांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, सोमवारसाठी 12 जिल्हे सांगतो, त्यानंतर लगेच मंगळवारसाठी 12 जिल्हे सांगतो, त्यानंतर बुधवारसाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत ते सांगतो। आता पहा, सोमवारसाठी 12 जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा समजून घेऊया। तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा सोमवारसाठी निवडण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सरकारने सोडलेत त्याच बँकेच्या खात्यावरती आता अकोला जिल्ह्यामध्ये हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोमवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे। तर सोमवारसाठी पुढचा 2 नंबरचा जिल्हा कोणता आहे बघा। आता बघा, या ठिकाणी सोमवारसाठी पुढचा 2 नंबरचा जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर 2,44,000 लाडक्या बहिणींची संख्या आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्या होत्या। ऑगस्ट महिन्याचा हप्ता एवढ्या लाडक्या बहिणी घेतला होता, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सोमवारी अमरावती जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। लाडक्या बहिणीनं 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये तुम्हाला कधी पैसे येणार तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। फक्त 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि ते लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, 3 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी या ठिकाणी निवडण्यात आलाय तो म्हणजे अहमदनगर। ज्या लाडक्या बहिणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहत असतील त्यांना आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोमवारसाठी आता या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता सप्टेंबरचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोमवारी दुपारी 4 वाजता मिळणार आहेत।
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी निवडण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर। सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी यामध्ये आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त घेणाऱ्या लाडक्या बहिणीमध्ये 2 नंबरचा जिल्हा नंबर लागतो छत्रपती संभाजीनगर। 3,77,000 लाडक्या बहिणी यामध्ये पात्र असल्याचं आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर 5वा जिल्हा। त्यानंतर 6वा नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण सोमवारी 22 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। त्यानंतर 7वा जिल्हा आहे गडचिरोली। आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे देखील सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून या पैशांचं वितरण होणार आहे। आता बघा, तुम्हाला सोमवारसाठी अजून जिल्हे किती बाकी आहेत, तर अजून 5 ते 6 जिल्हे सोमवारसाठी बाकी आहेत। सोमवार, मंगळवार, बुधवार तुमचा जिल्ह्यांचा नंबर कधी लागतोय लगेच पाहायचा आहे। आता बघा, सोमवारसाठी त्या ठिकाणी 8 नंबरचा जिल्हा त्या ठिकाणी सांगितला आहे, तो म्हणजे गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्यात जर विचार केला तर बघा, लाडक्या बहिणींनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाखांच्या वरती लाडकी बहीण योजनेचा अर्ज लाडक्या बहिणीने भरला होता। त्यापैकी 2,30,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आता येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 9 नंबरचा जिल्हा आहे। सोमवारसाठी जिल्हे आपण पाहत आहोत, त्यानंतर मंगळवारसाठी, त्यानंतर बुधवारसाठी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडू नका। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या बहिणींना नेमकं सोमवारी पैसे मिळणार आहेत का बुधवारी मिळणार आहेत का नेमकं मंगळवारी मिळणार आहेत नेमकं समजणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता बघा, त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यात जर विचार केला तर या ठिकाणी 1,80,000 लाडक्या बहिणी आता सप्टेंबरचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर आता पुढचे 2 शेवटचे सोमवारसाठीचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे जालना आणि ठाणे। बघा, जालना आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यासाठी सोमवारसाठी यादी आल्या। आता तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे ती यादी म्हणजे आता मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांची यादी या ठिकाणी सांगणार आहे। म्हणजेच आता 22 सप्टेंबर सोमवारची यादी सांगून झाली। जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर आता मंगळवारसाठी तुमचा जिल्हा आहे का बुधवारसाठी तुमचा जिल्हा आहे, आता नेमकं तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की आता मंगळवारसाठी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा। आता बघा, धुळे जिल्ह्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर यामध्ये 2,86,000 लाडक्या बहिणी धुळे जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की कोणत्याही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार नाही, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी सर्व अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आलेत त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती आलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील आता मंगळवारी धुळे जिल्ह्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 1500 रुपयांचा हप्ता मंगळवारी त्या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये मंगळवारसाठी तुमचा जिल्हा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो निवडल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे नाशिक, परभणी। बघा, हे जिल्हे जे आहेत तर ते लाडकी बहीण योजनेचा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी कधी निवडण्यात आले तर लक्षात ठेवा मंगळवारी 23 सप्टेंबरला। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं जिल्हे आहेत पालघर आणि पुणे। आता बघा, पालघर पुण्यात जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणींचा नंबर लागतो आणि त्यानंतर पालघर जिल्हा पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी आता मोठा जिल्हा आहे। त्यामुळे या 2 जिल्ह्यामध्ये 5.5 लाखाच्या वरती लाडकी बहीण त्या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या मंगळवारी हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर मंगळवारसाठी अजून पुढचे जिल्हे 4 बाकी आहेत, ते म्हणजे बीड, बुलढाणा, भंडारा आणि त्यानंतर मुंबई उपनगर। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता जो आहे तर तो कधी येणार आहे लक्षात ठेवा मंगळवारसाठी। आता बुधवारसाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, बुधवारसाठी या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेत, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। सोलापूर, सिंधुदुर्ग। आता सोलापूर, सिंधुदुर्गचा विचार केला तर हे पण लाडकी बहीण योजनेचा पात्र ठरलेले लय मोठे जिल्हे आहेत। तर यामध्ये टोटल 1500 रुपयांचा हप्ता जो सप्टेंबरचा तुम्हाला सोडलेला नव्हता तर तो तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे।
त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सातारा बघा, सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना बुधवारसाठी हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता त्या ठिकाणी वाशिम वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा बुधवारी तुमचा नंबर या ठिकाणी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता बघा, लातूर रायगड रत्नागिरी यवतमाळ मुंबई शहर त्या ठिकाणी मुंबई उपनगरचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलाय बुधवारी। असं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला नक्की लिंक करून ठेवा। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक तुम्ही नक्की करायचं आहे। नक्कीच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता सप्टेंबरचे 1500 नक्कीच तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।